हे देखील या ठिकाणी उपस्थित राहत आहेत। तीनही मान्यवरांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत। हा नक्कीच ढेकूचे दिलीप पाटील टेलिव्हिजनवरून आपल्याला सामना पाहताना दिसतात। धनशक्ती विरुद्ध जनशक्तीचा विजय काय असतो हा विजय आपण पाहिला जिल्हा परिषदेच्या निकालामध्ये। सौभाग्यवती रेश्माताई राजेश पाटील यांचा विजय, खरोखरच संपूर्ण जिल्ह्याने हा विजय साजरा केला। कारण असं म्हटलं होतं 3 हाय व्होल्टेज लढती या रायगडमध्ये आम्ही नेहमी नो चेंडू ABP माझावर पाहायचो। त्यामध्ये पहिली लढत होती ती गव्हाण जिल्हा परिषद, दुसरी जी झेडपीची लढत होती ती म्हणजे वासंबे जिल्हा परिषद, आणि तिसरी जी लढत होती ती अत्तरगाव जिल्हा परिषद। या 3 जिल्हा परिषदांच्या चर्चा संपूर्ण रायगडमध्ये होत्या आणि संपूर्ण रायगडचं लक्ष लागलं होतं की या जिल्हा परिषदेमध्ये कोणाचा विजय होणार या 3 जिल्हा परिषदेमध्ये। खरोखरच कारण तुम्ही ABP माझा न्यूज जर त्यावेळेला पाहिली असेल, TV9 पाहिली असेल तर रायगड जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये या 3 जिल्हा परिषदांच्या चर्चा जास्त होत्या आणि त्यातील एक अत्तरगाव जिल्हा परिषद ज्यामध्ये रेश्माताईंनी मिळवलेला विजय। खरं तर वेळ त्यांच्याकडे फार कमी होता प्रचारासाठी, अचानक जाहीर झालेली उमेदवारी आणि त्यानंतर थोड्याच अवधीत त्या घराघरात पोहोचल्या आणि खऱ्या अर्थानं त्यांनी प्रस्थापितांना धक्का दिला। रेश्माताई यांचं मनापासून कौतुक आणि ज्यांची आपण मनीष चातुर्याने वाट पाहत होतो, खऱ्या अर्थानं ज्यांचा संघर्ष आज ही तरुण पिढी त्यांना ओळखते की ती RPLचे अध्यक्ष आहेत। आज ही तरुण पिढी ज्यांना ओळखते की आज ते विद्यमान जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आहेत। पण या यशामागे गेल्या 20 वर्षाचा जो त्यांनी संघर्ष केला तो संघर्ष मी पाहिलाय। गेली 20 वर्ष मी ज्यांच्याबरोबर काम करतोय हे अभिमानाने सांगतोय की आमच्यातील एक तरुण होत करू तरुण खऱ्या अर्थानं मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर मला समाजासाठी काहीतरी करायचं आहे या एका उद्देशाने ज्यांनी समाजकारण केलं, राजकारण केलं, कठीण परिस्थितीतून शिक्षण घेतलं, शिक्षणातून यश मिळवलं, असे सन्माननीय विद्यमान जिल्हा परिषद अध्यक्ष आणि त्याचबरोबर विद्यमान रायगड प्रीमियर लीग अध्यक्ष मंगेशजी वाकडीकर यांचं या धाकटी पंढरी पंचक्रोशी लीगमध्ये मनापासून मनपूर्वक स्वागत। एक चेंडू होऊ द्यात म्हणजे एक षटक संपून जाईल। एक चेंडू फक्त समोरच्या दिशेने टाकलाय आणि एक धाव अगदी सहजरित्या कंप्लीट केली जाईल। चला बाईच्या स्वरूपातली पंच विनंती असेल 1-2 मिनिटं मॅच थांबवा। खरं तर ज्यांची उपस्थिती या ठिकाणी लाभते ते रायगड जिल्हा परिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष आदरणीय शिलेदार, अर्थात या क्रिकेटच्या पटलावरती टेनिस बॉल क्रिकेट आता जगविख्यात झालाय आणि जगाच्या पटलावरती जितकं लेदर बॉल क्रिकेटला महत्त्व दिलं जातं त्या आपण सर्वजण आतुरतेने वाट पाहत होतो ते रायगड जिल्हा परिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष आणि त्याचबरोबर खरं तर ज्यांनी
स्वप्न पाहिलं होतं, ज्यावेळेस लेदर बॉल क्रिकेटला जितका दर्जा दिला जातो तितका टेनिस बॉल क्रिकेटला दिला पाहिजे आणि त्यासाठी केलेली त्यांनी ही धडपड आणि आज यशस्वीरित्या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये या पटलावरती टेनिस बॉल क्रिकेटला ज्यांनी महत्त्व दिलं आणि रायगड प्रीमियर लीग सारखा इतका मोठा रायगडमध्ये क्रिकेटचा कुंभमेळा भरवला आणि त्यांचे मुख्य अध्यक्ष आदरणीय मंगेशजी वाकडीकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्याचबरोबर रायगड जिल्हा परिषदेच्या नुकत्याच झालेल्या नवनिर्वाचित सदस्या आदरणीय रेश्माताई राजेश पाटील या देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. या दोन्ही मान्यवरांचं या ठिकाणी धाकटी पंढरी पंचकृषी प्रीमियर लीग 2026 पर्व 12 मधलं आपलं या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे. नक्कीच मनीष, खरं तर मंगेशजी वाकडीकर यांचं इथं आगमन झालंय. यांचा संघर्ष मी गेली 20 वर्ष पाहतोय. सामान्य शेतकऱ्याच्या कुटुंबात यांचा जन्म झाला आणि खऱ्या अर्थानं यांचं शिक्षण झालं. त्यानंतर त्यांनी ICC असेल, HDFC असेल त्या बँकेच्या मॅनेजर पदापर्यंत मजल मारली आणि खऱ्या अर्थानं एक गाव 11 ही संकल्पना ते क्रिकेटमध्ये घेऊन आले. तालुका ही संकल्पना ते क्रिकेटमध्ये घेऊन आले. संपूर्ण रायगडला एकत्रित करून क्रिकेट खेळलं जाऊ शकतं ही RPLची संकल्पना ते घेऊन आले. ज्यावेळी ते सदस्य म्हणून निवडून आले त्यावेळी त्यांनी एकच मनात ठेवलं की मला माझ्या गावासाठी काहीतरी करायचं आहे आणि ज्यावेळी ते जिल्हा परिषदेला उभे राहिले त्यावेळी मला माझ्या विभागासाठी करायचं आहे. आणि आत्ता ज्यावेळी मी त्यांच्याशी चर्चा केली, ज्यावेळी ते नवनिर्वाचित जिल्हा परिषद अध्यक्ष झाले, ते म्हटले की मला आता माझ्या जिल्ह्यासाठी काहीतरी करायचं आहे. याआधी क्रिकेटमध्ये केलं, आता समाजातील सर्व स्तरांसाठी मला काहीतरी करायचं आहे हा उद्देश माझ्या डोळ्यासमोर आहे. आणि खरोखरच न भूतो न भविष्यती त्यांनी सांगितलं की 2026चा जो बजेट आहे जिल्हा परिषदेचा तो सर्वात मोठा असेल आणि विकास कामांचा धडाका सुरू करणारा तो बजेट असेल. आपण मनापासून मंगेशजी वाकडीकर यांना शुभेच्छा देऊयात त्यांच्या पुढील राजकीय कारकिर्दीसाठी. आणि त्याचबरोबर आमचे संदीप पाटील साहेब यांचंही इथं आगमन झालं आहे, त्यांचंही मनापासून स्वागत करूया. त्याचबरोबर मित्र कसा असावा, विद्याधर जोशी यांच्यासारखा असावा. मित्र कसा असावा जो राजकारण असो समाजकारण असो त्यामध्ये हाताला हात देणारा असावा, असे मंगेश वाकडीकर यांचे सर्वात जवळचे मित्र विद्याधर साहेब यांचं मनापासून मनपूर्वक स्वागत. चला मॅचकडे देखील आपण लक्ष देऊयात. मान्यवरांचा मान सन्मान जरूर होईल. 28 धावसंख्या प्रगती पुस्तकावरती येताना पाहायला मिळतात. हार्ड हिटिंग बॅटिंग, बॉल थांबत नाहीये, बॉल लाईल बाउंड लाईनच्या पलीकडे आकाशाला दिली गवसनी, हाक मारली षटकाराला रोहित पाटीलच्या बॅट मधून. नक्कीच मंगेशजी वाकडीकर यांच्या नजरा आहेत या धाकटी प्रीमियर लीगला, कारण RPL चे विद्यमान अध्यक्ष आहेत ते. त्यामुळे या विभागातील खेळाडू RPL कशी खेळतील नजर त्यांची इतकी चाणाक्ष आहे की एका क्षणात ते ओळखतात कोणता खेळाडू खेळू शकतो, कोणत्या खेळाडूला आणखीन किती मेहनत करावी लागेल. कारण गेली 20 वर्ष 16 ते 20 वर्ष मी त्यांच्याबरोबर काम करतो या क्रिकेटच्या माध्यमातून आणि त्यांची चाणक्य बुद्धी याची मला पूर्ण ओळख आहे. ते लगेच ओळखतात की या विभागामध्ये क्रिकेटसाठी पोषक वातावरण जे निर्माण केलं आहे धाकटी पंढरी प्रीमियर लीगच्या कमिटीनं IPLच्या धर्तीवर एक चांगला प्रोग्राम घेऊन ते क्रिकेटचं पुढं आलेत. का पुढे आलेत तर RPLमध्ये या खेळाडूंना खेळण्याची संधी मिळावी, तालुका हाफमध्ये खेळण्याची संधी मिळावी. जे मंगेशजी वाकडीकरांनी रायगड जिल्ह्यातील खेळाडूंसाठी केलं आहे त्याचा प्रयत्न, छोटासा प्रयत्न खरं तर धाकटी पंढरी पंचक्रोशी प्रीमियर लीगच्या माध्यमातून या विभागातील खेळाडूंसाठी ही ऑर्गनायझर कमिटी करते. मनीष, थँक्यू. चेंडूखाली क्षेत्ररक्षक जज केलं, प्रोडक्शन खूप चांगलं होतं बॉलचं, पण त्याखाली देखील क्षेत्ररक्षकाला जज केलं. खरं तर जाळ्यामध्ये विणलं, चेंडूला टिपला गेला आणि खेळाडू क्रमांक 2 मैदानातून आला बाहेर. रोहित पाटील सारखा खेळाडू येतोय तंबूच्या दिशेने. सलामीर जोडीतला खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो रोहित पाटील नावाचा वादळ, जो मैदानावरती खऱ्या अर्थानं तुफानासारखा आला होता आणि आता वाऱ्यासारखा तंबूच्या दिशेने येताना आपल्याला पाहायला मिळतोय. कामगिरी चांगली राहिली. 7 चेंडू आणि 19 धावसंख्येची एक वैयक्तिक खेळी संघासाठी 36 धावसंख्यांवर नेऊन ठेवणारा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाला आणि धावसंख्या 36 या आकड्यावरती जात असताना एक गडी देखील या ठिकाणी रोहित पाटीलच्या स्वरूपात श्री विश्वेश्वर 11 या संघानं मैदानावरती गमावलाय. आणि नक्कीच खरं तर हा 12 वर्षाचा तप होता आणि ज्या कमिटीनं खरं तर सुरुवात केली होती
तीच कमिटी आता एक तप पूर्ण करताना आपल्याला पाहायला मिळते या धाकटी पंढरी पंचक्रोशी प्रीमियर लीगला. कारण की संपूर्ण पंचक्रोशी एकत्रित घेऊन नवीन खेळाडूंना कसा जास्तीत जास्त प्रतिसाद त्यांच्याकडून घेता येईल आणि नवीन खेळाडू आपल्याला या क्रिकेटच्या पटलावरती उतरवता येतील आणि या क्रिकेटच्या रणयुद्धामध्ये या क्रिकेटच्या फायटिंगमध्ये आपल्याला कसे चांगले खेळाडू घडवता येतील याकडे सगळ्यात चांगलं लक्ष होतं. फुलटस बॉल जरूर होता. पंचांकडे बॅट्समनची अपील जरूर असेल. एक कंप्लीट केली जाते या ठिकाणी. क्षेत्ररक्षक आहे कोणत्याही प्रकारची चुकी केली जात नाही आहे. पण त्यानंतर फेकी झाल्यानंतर 3 खेळाडूंमध्ये झुंबड झाली चेंडूवरती. नो चेंडू दंडित केला गेला. फर्स्ट ॲट बिमर मर्यादेपेक्षा जास्त उंच चेंडू टाकल्यामुळे खरं तर आता गोलंदाजाला केलं दंडित. एक अतिरिक्तची धावसंख्या जोडावी लागेल. एक अतिरिक्त चेंडू देखील टाकावा लागेल बॅट्समनला बॉलरला. आता धावसंख्येचा जर विचार करता या बॉलवरती असेल फ्री हिट संपूर्णपणे हात खुले करण्याची संधी बॅट्समनला असेल. धावसंख्या झाली आहे ती तब्बल 40 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते प्रगती पुस्तकावरती. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये 40 धावसंख्या. जमिनीच्या भाषेत जर विचार केला राज तर 1 एकर इतकी धावसंख्या प्रगती पुस्तकावरती येताना आपल्याला पाहायला मिळते. 40 धावा. एक गडी बाद झाला. बाद होणार खेळाडू रोहित पाटील आणि आता बॉलिंग ट्रॅकवरती केतन. खूप चांगला खोलात टाकण्याचा प्रयत्न केला जातोय. दिशा देखील तितकी चांगली आहे आणि वेग देखील तितकाच आणि टप्प्यावरती असलेलं अचूक नियंत्रण आणि याचा संगम झाला निर्धाव चेंडूमध्ये आणि डॉट बॉलच्या साह्यानं केतन अद्याप पहिला नो चेंडू टाकल्यानंतर आपल्याला मैदानावरती सिद्ध करून दाखवतोय तो आता की नो चेंडू जरूर टाकलाय. चूक जरूर केली आहे पण आता त्या चुकीला मागे लपवून मला येणाऱ्या भविष्यामध्ये काय गोलंदाजी करायची या हेतून गोलंदाजी करतोय. लगातारचा दुसरा खोलात टाकलेला चेंडू यष्टीरक्षक थोडी चुकी करतोय मैदानावरती आणि लीग बाईच्या सुरुवात मिळालेली ही एक धावसंख्या आणि धावसंख्या देखील आकड्यानं बदल करत असताना जम पोहोचेल ती तब्बल 'या बॉलवरती देखील पुरेपूर वापर केला. एफर्ट्स दाखवले. क्षेत्ररक्षक देखील प्रयत्न करत बसला पण त्याच्या देखील आवाक्या बाहेर बॉल निघाला. बॉल लाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे मिळाला. लांबच लांब उतुंग हाय अँड हँडसम युझम चेडकार. यस थँक्यू डीजे. नंबर मिळालाय 6 आणि या 6 धावसंख्येच्या सगळ्यांना धावसंख्या मात्र जाऊन पोहोचेल ती तब्बल 45 आकड्यावरती. 45 धावसंख्या सफल झाला. आता राज थोडासा 2 वाईड लाईन त्यामुळे सफल झाल्यानंतर गोलंदाजाला थोडी पोषकता पाहायला मिळते. आपल्याला यष्टांपासून बराच दूर पाहायला मिळतो. या दरम्यान या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात अतकरगाव पंचायत समितीच्या नवनिर्वाचित सदस्य आदरणीय देवयानी ताई देशमुख या ठिकाणी उपस्थित राहिले. त्यांना देखील विनंती करतो की या व्यासपीठावरती आपलं या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे. हलक्या हातानं फ्लिक केला बॉलला. मनगटातली ताकद दाखवले. क्रिकेटमधली मादक सौंदर्यता दाखवले. या ठिकाणी बॉल लाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे मिळतील नंबर 4 आलाय दर्शदार चौकार. या ग्राउंडचे मालक आणि माजी नगराध्यक्ष खोपोली नगर परिषद सन्माननीय सुनीलजी पाटील साहेब यांचंही आगमन होणार आहे. व्यासपीठावर असलेले सर्व पाहुणे ज्यामध्ये मंगेशदादा वाकडीकर अर्थातच विद्यमान नवनिर्वाचित जिल्हा परिषद अध्यक्ष रायगड, त्याचबरोबर सौभाग्यवती रेश्माताई राजेश पाटील विद्यमान जिल्हा परिषद सदस्य, त्याचबरोबर पंचायत समिती सदस्य देवयानी अजित देशमुख, त्याचबरोबर सन्माननीय विद्याधर जोशी BJP अध्यक्ष जिल्हा परिषद वार्ड केळवणे प्रफुल्ल पाटील, तालुका सरचिटणीस भारतीय जनता पार्टी पनवेल विनायकजी पाटील, युवा नेता भारतीय जनता पार्टी संदीप पाटील
आपटा पंचायत भारतीय जनता पार्टी समिती अध्यक्ष विकासजी म्हात्रे, युवा नेतृत्व भाजप, या सर्वांचं पुन्हा एकदा या धाकटी पंढरी पंचक्रोशी लीगमध्ये मनापासून मनपूर्वक स्वागत. धावसंख्या प्रगती पुस्तकावरती येऊन पोचले 49 या आकड्यावरती. राज सावंत आता मैदानावरती. खरं तर 2 सामन्यामध्ये राजनं सर्वांनाच नाराज केलं होतं, कारण की पहिला चेंडू सुरुवातीच खरं तर राज तंबूच्या दिशेनं परतला होता, कारण की राजवरती असलेला विश्वास, संपूर्ण चाहत्या वर्गाचं प्रेम आणि त्यांना केलेलं ती नाराजी, पण यामध्ये आता तो संपूर्णपणे नाराजी भरून काढतो, कारण की त्यांनी ओळखलं मैदानावरती आता या ठिकाणाहून जर आपल्याला संघर्ष करायचा आहे, जर संघर्षाच्या भट्टीमध्ये जर आपल्याला जायचं आहे तर आपल्याला स्वतःला पेटून घ्यावं लागेल या संघर्षामध्ये. आणि त्यांनी ते ओळखलं, कारण की त्याला माहिती आहे जर या ठिकाणाहून जर आपण मागे हारलो तर संघ आपला या स्पर्धेतून काढता पाय काढू शकतो, पण जर या स्पर्धेमध्ये आपल्याला झेंडा रोवायचा असेल तर आपल्याला त्याच प्रकारे कामगिरी करावी लागेल. आता बॅट बोलतीये नंबर 6, आलाय दर्शदार प्रेक्षणीय वज्र टोला देणारा हा षटकार. खरं तर मंगेशजी वाकडेकर साहेब यांच्या माहितीसाठी मी सांगतोय, राज सावंत ज्यावेळी शिरडोनला RPL झाली होती त्यावेळी मुरबी संघाकडून खेळला होता आणि एक क्रुशियल इनिंग 42 धावांची मॅच विनिंग, असं वाटलं होतं की आता हा सामना खेचून आणेल अशी इनिंग त्याने खेळली होती. आणि राज सावंत खरं तर तालुका आपला सुद्धा खेळतो आहे की व्यावसायिक स्तरावरचा खेळाडू ज्याला घडवलं आहे ते मास्टर माइंड संजय सोलंकी यानं. नक्कीच ज्यावेळी UK टायगर टुर्नामेंट जिल्हास्तरीय करण्याचा मानस घाटकोपरला झाला त्यावेळी मंगेश दादांनी खरं तर रायगड क्रिकेटपटूंना घेऊन रायगड जिल्हास्तरीय टीम टेनिस बॉल क्रिकेटमध्ये जरा जोरदार टाळ्या घाटकोपरला टाकली होती. त्यांनी प्रयत्न तो केला आणि त्यानंतर मात्र आज ISPL सारख्या स्पर्धेमध्ये रायगडचे बरेच स्टार दिसत आहेत. कोणीतरी रोपटं लावावं लागतं, ते रोपटं लावलं आहे मंगेश दादांनी आणि आता त्याचा वरटवृक्ष आपल्याला पाहायला मिळतोय रायगड टेनिसच्या क्रिकेटमध्ये. मनीष. रायगड प्रीमियर लीगची चर्चा सर्वत्र होताना आपल्याला पाहायला मिळते. संपूर्ण जिल्ह्यातील नामवंत खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत त्या स्पर्धेमध्ये आणि आजचा 7वा दिवस त्या स्पर्धेचा आपल्याला पाहायला मिळतो. ती देखील डे नाईटची ती स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते, पण त्यांचे मुख्य अध्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहेत, विराजमान आहेत मुख्य व्यासपीठावरती. नवीन खेळाडू मैदानावरती दाखल झाला आहे राज सावंत. काय या खेळाडूला बकासूर नावानं ओळखलं जातं ते त्यानं दाखवलं मैदानावरती. बॉल थांबत नाहीये, बॉल जातोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आता राज सावंत फक्त एकच बोलत असेल म्हणा, आता मला शब्द ओठातून काढायची गरज नाही, माझ्या मनगटातली ताकद माझी बॅट दाखवून देते, कारण की माझी बॅट एका दुसऱ्या धावेला जुमानत नाहीये, आता फक्त ती हवाई सफर करते, अर्थात आसमानाला गवसणी घालते. मिळालेला षटकार खुला टाकलाय लॉंग द कार्पेट. चेंडू खाली क्षेत्ररक्षक जज करेल, उचलणार, फेकणार. एक धाव सहजरित्या कंप्लीट केली जाईल. धावसंख्येत एका आकड्याने केलं जाईल बदल, जम पोहोचेल तब्बल 64 या आकड्यावरती. 64 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. या स्पर्धेतील उत्कृष्ट धावसंख्या करणारा संघ आपल्याला पाहायला मिळाला, अर्थातच नरेश दादा युवा प्रतिष्ठान डेको संघाला तब्बल 103 धावसंख्येच्या भलं मोठं डोंगर उभं करताना आपल्याला पाहायला मिळाला. साहिल विष्णू पाटीलचं अर्धशतक त्या स्पर्धेमध्ये आपल्याला त्या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. एकच मॅचमध्ये खरं तर या स्पर्धेचा विक्रम देखील आपल्याला पाहायला मिळाला. अक्षय ऑनस्ट्राईक खेळाडू बॉल पडल्यानंतर आशाभूत नजरेने चेंडूकडे पाहत बसला. चेंडू फळीचा संपर्क बनला नाही हवा तितका. 3 षटकं 4 षटकं या ठिकाणी अगदी सहजरित्या संपुष्टात आली आणि संपुष्टात येत असताना राज सावंत आपल्या अर्धशतकापासून अगदी 10 धावसंख्येच्या दुरीवरती पाहायला मिळतोय. अर्धशतक होणार का या स्पर्धेतील तिसरं, कारण की पहिलं 4थं अर्धशतक पहिलं रोहित जाधवनं मारलं, दुसरं साहिल पाटीलने मारलं, तिसरं अगदी आपल्याला पाहायला मिळेल विजय पडवळनं मारलं. या स्पर्धेतील 4थं
राज सावंतच्या नावी जात आहे का हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे. कारण की क्रिकेट म्हटलं की जर आणि तर आणि क्रिकेटमध्ये या दोन शब्दांना स्थान देखील दिलं जात नाही आणि या दोन शब्दांशिवाय क्रिकेट देखील अपुरं आहे हे देखील महत्त्वाचं आहे. 3-4 षटके या ठिकाणी संपुष्टात आली. 24 चेंडूंचा खेळ या ठिकाणी अगदी सहजरित्या संपला जातोय. 15.50च्या सरासरीने धावसंख्या या ठिकाणी मात्र जमवण्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. यश लाभलं जातं. एकीकडे आपल्याला पाहायला मिळते श्री विश्वेश्वर 11 टीम जी बॅटिंग करते आणि लिडिंग फ्रॉम द फ्रंट अर्थात संघाचा कर्णधार आणि कॅप्टन म्हणून जी भूमिका बजावतो राज सावंत आता ती परफेक्ट पडेल. आणि त्याचबरोबर संदेश पाटील सारखा मास्टरमाइंड खेळाडू मैदानावरती शांत का बसलाय हा प्रश्नचिन्ह देखील निर्माण झालाय. 64 धावसंख्या झाल्या. 2 गडी या ठिकाणी झालेले आहेत बाद. रोहित पाटील बाद झाला आणि त्याचबरोबर रोहित वाघमारी हे 2 खेळाडू बाद झालेले आहेत. राज सावंत आणि अक्षय खरेवली ही जोडी मैदानावरती खेळते. संदेश आपल्याला पाहायला मिळतोय. समोरून खेळलाय उंच खुरा चेंडू. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येणार. जज केलं जात आहे. संदेश शांत का बसला कारण की येणाऱ्या सुनामी आधीची ही शांतता आणि त्यानंतर दाखवलेलं हे रौद्र रूप संदेश परतवलं. खरं तर राज सावंतला निराशा असेल, थोडासा नाराज असेल, पण हार मानून चालणार नाहीये. संघासाठी दिलेलं योगदान खूप महत्त्वाचं आहे. राज सावंत 14 बॉल 40 धावसंख्येची इनिंग खेळून तंबूच्या दिशेने येतोय. आपल्याला पाहायला मिळतोय श्री विश्वेश्वर 11 ढेको टीमचा. उद्या राजसाठी देखील कारण की 40 धावसंख्येचं एक